morning guys, welcome back to Vibes on Wheels. So our bike is full ready now. Let's start the ride baby. आपण आपली गाडी तयार करूया आणि मस्त पोल स्टार्ट करून देऊया. तो बाईक परफॉर्म होईल. मी पण मस्त रेडी झालो. चला भेटूया मग बाईकवरती आणि चालू करूया आपली राईड. Recording my first motovlog. So I'm bit nervous. मला माहिती नाही आहे की काय बोलायचं आहे किंवा काय, बट जस्ट मी आत्ता स्टार्ट करतोय. सो ह्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत, बट डेफिनेटली मी ह्या गोष्टींवरती इम्प्रूव्ह करेन. अजून थोडं कॉन्टेंट क्रिएशनसाठी माझा टाईम देईन. दॅट्स अ थिंग. अरे मी तुम्हाला आपलं लोकेशनच सांगायला विसरलो. सो आपण डिस्कस करू जाता जाता. तर मी जात आहे आज वाडी रत्नागिरी ज्योतिबा देवस्थानला, जे की आमच्या घरापासून लगभग 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. गावाकडची सकाळ मात्र खूप भारी असते यार. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे धुकं किंवा असं गार वातावरण झालेलं आहे एकदम. ॲटलिस्ट मला वाटतं की जवळजवळ 15 ते 16 डिग्रीच्या आसपास तापमान असेल. डोंट नो एक्झॅक्टली किती आहे आता. व्ह्यू बघा मित्रांनो, व्ह्यू तो समोर दिसतोय तो आपला पावनगड आहे आणि त्याच्या पाठीमागं दिसतोय तो आपला पन्हाळगड आहे. महाराजांचं म्हणजे एक वैशिष्ट्य आहे की महाराजांनी काय केलेलं, पावनगड हा टेहळणीसाठी प्लस टेहळणी बुरुज, आणि म्हणजे शत्रू आला तर शत्रू पहिल्यांदा तिथं हमला करेल अशानं तो बुरुज केलेला, जो की रिअली म्हणजे एक मास्टरपीस आहे. मास्टरपीस. आपण जाऊ कधीतरी तिथंही. हा जो रोड बघतोय आपण, हा जाफळे रोड आहे. ह्या रोडवरून जो आपण खाली बघितलेला तिथून आपण इथं सुद्धा मॅच करू शकतो. रादर आपण वरती ट्रेक सुद्धा करू शकतोय. आणि हा दुसरा रोड आहे जो की डिरेक्टली ज्योतिबाला जातोय. सो आपण आत्ता ह्या रोडने जाऊयात, कारण थोडासा सनराईज सुद्धा बघायला भेटेल वरती. आणि दुसरा रोड आहे हा जो की पन्हाळा वगैरे जातो, तो आपण नंतर एक्सप्लोर करू. ह्या रोडला बरेच आता म्हणजे फार्म हाऊस वगैरे चालू झाले आहेत. तिकडे एक बांधकाम चालू आहे, इथं छोटं एक फार्म हाऊस आहे. ही मस्त फ्रेम आहे. आजोबा आणि नातू. खतरनाक व्ह्यू बघा एकदा फक्त. खतरनाक म्हणजे ही फिलिंग आहे ना, जी मॉर्निंगला उठून राईड करायची किंवा काय, एक खतरनाक वाटते. खतरनाक असं डेन्स फॉरेस्ट आहे वरती आणि इकडं. ही एक प्रॉपर्टी आहे कुणाची तरी, बट मस्त मस्त यार. रोड इज क्वाइट गुड. दिसतोय का तुम्हाला भव्य दिव्य डोंगर? जे खतरनाक आहे रे यार. नेचर खतरनाक आहे. नेचर ॲट इट्स बेस्ट. उगाच म्हणत नाहीत. वाव.
अरे भाई आपल्याला एक डायलॉग आठवलाय, मस्त मस्त डायलॉग आहे. म्हणजे मी थोडं दीप रंजन सच्चनला फॉलो करतोय. त्यानंतर त्यांचे जे डायलॉग्स आहेत म्हणजे क्लास क्लास बाप आहे माहिती आहे का तो कॉन्टेंट क्रिएशन मोटोलॉगिंगमध्ये. तर त्याने एक गोष्ट म्हणलेली की भ्रमण ही भ्रम दूर करताय. म्हणजे काय तर तुम्ही जसं फिराल जास्त फिराल तसं तुमच्या मनातल्या शंका असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या दूर होणार आहेत. सो खरंच भ्रमण भ्रम दूर करताय दोस्तो. सो तुम्हीही ट्राय करा की हां आता इथून तुम्ही असं नाही आहे की आपल्याला 1000 किलोमीटरची राईड करायची आहे. नथिंग नथिंग. तुम्ही आत्ता जस्ट स्टार्ट करताय तर त्यावेळी तुम्ही 50 किलोमीटर असू दे पण ती राईड करा. व्यू बघा मित्रांनो, व्यू बघा. ये जो शहरों के सुंदर सुंदर सड़कों से ज़्यादा मज़ा तो इन पहाड़ों में ही है. भले वहाँ पर रास्ते थोड़े अच्छे नहीं हैं लेकिन मज़ा फुल फुल देते हैं. तुम्ही जर बघितलात तर तुम्हाला 3 एंट्रीज आहेत. एक आहे आपली दक्षिण दरवाजा, एक आहे उत्तर दरवाजा आणि एक आहे पश्चिम दरवाजा. हे जे आहे ते उत्तर महाद्वार आहे पहिला. त्यानंतर एक रोड खालून येतोय तो आहे आपला दक्षिण दरवाजा आणि एक साईडहून पश्चिमेकडून आहे तो आहे पश्चिम दरवाजा आणि इकडे खाली आहे यमाई देवी मंदिर. सो आपण गाडी पार्क करू आणि मस्तपैकी आपण दर्शन करून येऊ. Now I have started with my return journey through Giroli Ghat. So तुम्ही दोन्हीकडून जरी आलात बरोबर आपला वाघबीळ घाट ते किंवा गिरोली घाटकडून सो बोथ ठिकाणी तुम्हाला यात्रा कर द्यावा लागतोय. वरून हिल वरून असा व्ह्यू दिसतोय. चेक करा एकदा फक्त. दॅट्स टू गुड.